जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. मंडळी नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र या कार्यक्रमात मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, महाराष्ट्राची संत परंपरा, वारकरी संप्रदाय आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर या साऱ्याचा सुरेख संगम म्हणजे आषाढी वारी. राज्यभरातून लाखो भाविक शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करत पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या भेटीच्या ओढीने जात असतात. हा केवळ एक श्रद्धेचा प्रवास नाही आहे, हा आहे सेवाभाव आणि समर्पणाचा एक प्रेरणादायी उत्सव. बरं, आता या लाखो वारकऱ्यांच्या प्रवासासोबत त्यांच्या आरोग्याचा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. आणि याचसाठी राज्य शासनाच्या वतीने भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत पंढरपूरच्या वारीला पायी प्रवासाने निघालेले सर्व वारकरी, त्यांचं आरोग्य, अत्यावश्यक आरोग्याच्या सुविधा, आरोग्याचं डिजिटलायझेशन एका ॲपच्या माध्यमातून देखील वारकरी आपल्या आरोग्यासंबंधीची काळजी घेऊ शकतात. अशा वेगवेगळ्या उपाययोजना शासनाच्या वतीने राबवण्यात आल्या आहेत. या सर्व नियोजनाविषयीची आणि राज्याच्या हितकारी विचाराविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आहेत सार्वजनिक आरोग्य विभागाचे आरोग्यसेवा आयुक्त माननीय श्री संजय काटकर सर. सर, जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. भक्ती विठोबाची सेवा आरोग्याची लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. या साऱ्या संदर्भात संपूर्ण जी आपली यंत्रणा आहे, आरोग्य यंत्रणा, याचं व्यापक जे काम आहे याबद्दल काय सांगाल थोडक्यात? सर्वप्रथम मी विठुरायाचरणी माझा दंडवत घालतो. महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना, या वारीत श्रद्धेनं सहभागी झालेल्या वारकऱ्यांनाही मी दंडवत घालतो. मी जेव्हा केव्हा माझ्या संवर्गाचा विचार करतो, माझा संवर्ग आहे भारतीय प्रशासकीय सेवा, आणि असेच संवर्ग म्हणजे भारतीय पोलीस सेवा, भारतीय महसूल सेवा हे केंद्रीय स्तरावर किंवा राज्यस्तरावर महाराष्ट्र नागरी सेवा, महाराष्ट्र पोलीस सेवा, महाराष्ट्र अर्थ व सांख्यिकी सेवा, असे सेवा हा शब्द असणारे आमचे संवर्ग आहेत. आणि जेव्हा या वारीचा सेवेकरी होण्याचा मला मान मिळाला, संधी मिळाली, तेव्हा मला या सेवा या शब्दाचा व्यापक खरा अर्थ माझ्या लक्षात आला. आणि म्हणूनच मी त्या अर्थानं म्हणजे ज्या सेवेसाठी मला मोबदला मिळतो, पण कदाचित तो सेवाभाव माझ्या कामात येतो किंवा येत नाही, याचं मोजमाप करण्याचा कुठला मापदंड नाही. पण विना मोबदला विठुरायाच्या सेवा करण्यासाठी, त्यात वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी गावोगावी जागोजागी जेव्हा श्रद्धेनं लोक उभे राहतात, नागरिक उभे राहतात, तेव्हा मला असं वाटतं की आरोग्य विभागानं, जो या व्यवस्थेमधला एक महत्त्वाचा घटक आहे, की यानं सेवाभावानं जर या लोकांना सेवा दिली तर काय होऊ शकतं. आणि ही जी काही परंपरा आहे, जी वारीची परंपरा, ही शेकडो वर्षाची परंपरा आहे. अगदी वारीला जर मी एका नजरेतून, आणखीन वेगळ्या नजरेतून पाहतो, आमच्या सेवेमध्ये हायरार्की आहे, एक रचना आहे. बरोबर. म्हणजे बॉटमला समजा आमचा जर आरोग्य विभाग पकडला तर PSC आहेत, वर ग्रामीण रुग्णालय, त्याच्यावर डिस्ट्रिक्ट रुग्णालय आणि राज्यस्तरावरचे काही रुग्णालय, आणि हे मॅनेज करणारी एक सिस्टम आहे. पण वारीकडे मी जेव्हा या सगळ्या गोष्टीकडे वारीकडे पाहतो, तेव्हा मला काय जाणवतं की वारीमध्ये कोणी प्रमुख नाही, कोणी छोटा नाही, कोण मोठा नाही. कधी एकत्र यायचं, काय एकत्र यायचं, याचे कुठले सर्क्युलर परिपत्रक निघत नाही, शासन निर्णय निघत नाहीत. कोणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं वागू नये, याचे कुठलेही मापदंड निश्चित नाहीत. परंतु शेकडो वर्ष लाखो नागरिक, लाखो वारकरी एका श्रद्धेनं एकत्र येतात, विठू नामाचा गजर घेऊन पुढं जातात. आणि सर्वात महत्त्वाचं मला त्यातलं जाणवतं काय, की त्यांच्या एका गोष्टीवर श्रद्धा आहे. ती श्रद्धा काय आहे
ती श्रद्धा ही आहे की मी या वारीला जाईल, विठुरायाच्या चरणी लीन होईल आणि हे होत असताना या प्रवासामध्ये मला जे अडथळे येतील, मग अडथळे कोणते असू शकतात? ऊन असू शकते, वारा असू शकतो, मान्सून असल्यामुळे पाऊस असू शकतो. या सर्वापासून विठुराया माझं संरक्षण करेल ही श्रद्धा. आणि सर्वात शेवटी, कारण मीही 2दा वारीत सहभागी झालो आहे आणि 2दा आषाढी एकादशीला गेलेलो आहे, तर मला सर्वात महत्त्वाचं काय वाटतं की एवढा दिवस प्रवास करूनही शेवटच्या दिवशी खूप सारे लोक कळसाचं दर्शन किंवा पायरीचं दर्शन घेऊन समाधानानं परत जातात. तर मानवी आयुष्यामध्ये मला असं वाटतं की श्रद्धा आणि समाधान जर तुम्हाला शिकायचं असेल तर त्या दृष्टीने तुम्ही वारीकडे पाहिलं पाहिजे, मॅनेजमेंटच्या अँगलनं पाहिलं पाहिजे. आणि शेवटी मी एवढंच सांगेल या सगळ्या वारीबद्दल की ज्या पद्धतीनं आज तरुण यात सहभागी होतो आहे, म्हणजे एक सिव्हिलायझेशनच्या टप्प्यामधला एक महत्त्वाचा घटक जो ही परंपरा पुढं चालणार आहे तोही या वारीमध्ये सहभागी होतो आहे. आणि या सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांसाठी आरोग्य विभाग पूर्ण ताकदीनं सज्ज आहे. 8 मानाच्या दिंड्या आहेत. बरोबर. या 8ही मार्गावर आमचे उपसंचालक, आमचे सिव्हिल सर्जन, आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी, त्याच्या अधीनस्थ असलेले डॉक्टर्स, परिचारिका, ॲम्ब्युलन्स या माध्यमातून या 8ही मार्गावर आम्ही अव्याहतपणे सेवा देतो आहे. ही सेवा देत असताना मला एक गोष्ट फार स्ट्रॉंगली जाणवली, याचं रिपोर्टिंग पण फार प्रॉपर चालू आहे आमचं. बरं. आणि ही सेवा देणाऱ्याची संख्या जर तुम्हाला सांगायची म्हटलं मला तर आमचे 363 तात्पुरते दवाखाने आहेत, आमचे 43 ICU आरोग्य कक्ष आहेत. बरं. आमच्या 215 मोबाईल व्हॅन्स आहेत ज्यामध्ये आमचे डॉक्टर्स बसून आहेत. 353 रुग्णवाहिका आहेत, ॲम्ब्युलन्सेस आहेत. आणि 4343चा स्टाफ आहे ज्यामध्ये डॉक्टर आहेत, परिचारिका आहेत, अन्य स्टाफ आहे. मला असं सर्व सेवा वारीच्या मार्गावर फक्त वारकऱ्यांसाठी विशेष त्यासाठीच या सेवा केलेल्या आहेत. विशेष त्यासाठीच केलेल्या आहेत. अगदीच. वारीला निघणारा जो माणूस असतो त्याला मोहाची काहीच हाव नसते आणि मागचं सारं काही बाजूला सारून तो पुढे चाललेला असतो, कारण त्याच्यासोबत असतो त्याचा सहवारकरी. त्यांचा संवादच त्यांना बळ देत असतो. कसं काय माऊली, तब्येत बरी आहे ना? हा एक संवाद उपक्रम शासनाच्या वतीने सुद्धा आता राबवण्यात येतोय. यामागची काय संकल्पना आहे? मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये माऊली हा जो शब्द आहे ना, हा अतिशय आदरार्थी शब्द आहे. अगदी. आणि सहज बोलण्यात माणसं रोजच्या जगण्यात, प्रवासात, वारीमध्ये माऊली नमस्कार, माऊली रामराम, माऊली बरं आहे का? मग शासन म्हणून मी फक्त प्रमाण भाषेतच बोललं पाहिजे का? तर मला असं वाटतं की मी प्रमाण भाषेत कायम नाही बोललं पाहिजे. बरोबर. मला वाटतं की लोकांना जी भाषा लोकांच्या मनाला, हृदयाला भिडते त्या भाषेत मी बोललं पाहिजे. आणि म्हणूनच कसं काय माऊली बरं आहे का? बरं याचा अर्थ असा आहे की सगळ्या अर्थानं बरं आहे का? कुटुंब बरं आहे का? तुम्ही बरे आहात का? आरोग्य बरं आहे का? आणि विचारणारा कोण आहे? तर विचारणारा माझा एक आरोग्य विभागाचा अधिकारी कर्मचारी आहे. मी असं म्हणलं की तो आरोग्य सेवक आहे. बरोबर. आणि त्यामुळंच मग आम्ही लोकांशी कनेक्ट होत असताना, लोकांशी जोडल्या जात असताना कसं काय माऊली बरं आहे का ही संकल्पना घेऊन आमचा विभाग काम करतो. बरं. एकूणच देशपातळीवर सुद्धा डिजिटलायझेशन किंवा यंत्र हाताळणं याच्यात सर्व स्तरांमधले लोक हळूहळू प्रगती करत आहेत. यंदाच्या वारीत सुद्धा आरोग्य संपन्न वारी हे मोबाईल ॲप वारकऱ्यांसाठी आलेलं आहे. या ॲपची वैशिष्ट्य काय आहेत आणि वारकऱ्यांना नेमका याचा फायदा कसा होणार आहे? माझा एक प्रशासनातला अनुभव असा आहे की स्मार्टफोन हे कुठलंही ट्रेनिंग न देता आपली माणसं शिकलीत. बरोबर. ते अक्रॉस द कम्युनिटी येते. तुम्ही शहरं घ्या, खेडी घ्या, शेतकरी घ्या. मी तुम्हाला एक छोटा किस्सा सांगतो. महाविस्तार जेव्हा गव्हर्नमेंटनं लॉन्च केलं, कृषी विभागाचं महाविस्तार ॲप लॉन्च केलं आणि या ॲपच्या माध्यमातून सल्ला देणं चालू केलं. महाविस्तार हे इंडिया AI मिशन समिटमध्ये दाखल झालं. त्याचं यश हे शेतकऱ्यांच्या एन्क्वायरीत दडलेलं आहे. बरं. आणि भारताच्या पंतप्रधानांनी घोषणा केली की आता महाविस्तार ॲप ज्यातून आम्ही लोकांना शेतीविषयक सल्ला मार्गदर्शन देतो, हवामानविषयक मार्गदर्शन सल्ला देतो, ह्याला आम्ही आता भारत विस्तार करू. बरं. म्हणजे वारीत येणारा अधिकतम वारकरी हा ग्रामीण भागातून येतो आणि हा माणूस आता डिजिटली बऱ्यापैकी साक्षर झाला आहे.
अशा वेळेला ह्या वारकऱ्यांना आम्ही ज्या सोयीसुद्धा देतो, त्यामध्ये स्वच्छ पाणी असेल, मुक्कामाच्या जागा असतील, फिरते दवाखाने असतील, ॲम्ब्युलन्स असतील, ICU असेल, याची त्याला माहिती भेटली पाहिजे. नंबर 1. त्याचं लोकेशन कुठं आहे हे त्याला ट्रॅक झालं पाहिजे, त्याच्या नातेवाईकाला कळलं पाहिजे. नंबर 2. आणि ह्या सोयीसुद्धापासून तू किती अंतरावर आहेस, आणीबाणी तुम्हाला कुणाला बोलायचे, 108 नंबरला कॉल करायचा आहे का दुसऱ्या आणखीन 112ला कॉल करायचा आहे की 100 नंबरला कॉल करायचा आहे, त्याला मदत घ्यायची आहे. कारण वारीमध्ये माणसं ही भिडून चालतात, खेटून चालतात. त्यामुळे आम्ही असं गृहीत धरलं आहे की 10 पैकी 1 तरी डिजिटली अतिशय साक्षर आहे. हे बरोबर आहे. आम्ही मग याला काय केलं की आमच्या ज्या गावागावामध्ये आशा वर्कर आहेत, शहरी भागात आशा वर्कर आहे, ह्यांच्याकडं आम्ही ही लिंक पाठवली आणि त्यांना सांगितलं की तुमच्या भागातून जेवढे कोणी वारकरी गेले असतील त्यांना याबद्दल सांगायचं, त्याबद्दल माहिती द्या. आजची सकाळची माहिती घेतली मी. आजपर्यंत 40,000 वारकऱ्यांनी कुठलीही आम्ही जाहिरात प्रसिद्ध न करता हे ॲप डाउनलोड करून घेतलेलं आहे. बरं. आणि या ॲपचा निश्चितपणे लाभ होईल अशी मला श्रद्धा आहे. निश्चितच. आपले ही प्रेक्षक जे पाहत आहेत, आपले जे कोणी नातेवाईक मित्रमंडळी वारीला चाललेले आहेत, वारीमध्ये आहेत, प्रवास सुरू झालेला आहे, त्यांना या आरोग्यसंपन्न वारी ॲपबद्दल निश्चितच सांगा. वर्षानुवर्ष आशा सेविका जे सेवेचं काम करत आहेत त्यांच्यामार्फत 40,000 डाउनलोड झालेत. हे यशसुद्धा वाखणण्याजोगंच म्हणावं लागेल. यंदा प्रथमच म्हणजे खरं तर यावर्षीच्या वारीमध्ये आरोग्य विभागामार्फत पहिल्यांदा बऱ्याच गोष्टी घडत आहेत. त्यातलीच ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वैयक्तिकरित्या सुद्धा वाटतं. एअर ॲम्ब्युलन्स सुविधा आपण यावेळी ठेवण्यात येणार आहे आपल्या वतीने. आपत्कालीन परिस्थितीत ही सुविधा किती महत्त्वाची ठरेल? वारीला निघालेल्या वारकऱ्यांचा जो कॉन्फिडन्स आहे या व्यवस्थेवरचा, हा अधिक दृढ व्हावा ही मूळ संकल्पना आमचे सन्मान्य आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांची. बरं. त्यांनी म्हटले साहेब या संकल्पनेला पुण्यासाठी काय करावं लागेल. चर्चा होता होता मग त्यांनी हे सांगितलं की आपण यावेळेस एअर ॲम्ब्युलन्स ठेवू. म्हणजे आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये वारकऱ्यांना लिफ्ट करण्यासाठी तिचा वापर होईल. बरोबर. आता फक्त वारकरी तर जीवाची तमाना बाळगतात सहभागी झालेला आहे, पण त्याच्यामागे त्याचा परिवार आहे. तर मला असं वाटतं की एअर ॲम्ब्युलन्स विल एअर लिफ्ट कॉन्फिडन्स ऑफ द पीपल्स अराउंड द वारकरी. म्हणजे वारकऱ्याच्या पाठीशी जी काही मंडळी आहे त्यांचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्सचा फायदा होईल. अच्छा. आणि माझी बालपणाची एक छोटीशी आठवण सांगतो तुम्हाला की वारकऱ्यावर श्रद्धा किती असते. तर पूर्वी समाज तसा तुलनेनं प्रगतही नव्हता, श्रीमंतही नव्हता आणि वाहतुकीची साधनं नव्हती. त्या काळामध्ये गावामध्ये लोकवर्गणी करून दर एकादशीला लोक वारकऱ्याला पाठवायचे. बरोबर आहे. वारकरी परत आला तर त्याचं दर्शन घ्यायचे. त्यांना वाटायचं की मला विठुरायाच भेटला आहे आणि तो बिचारा यथाशक्ती त्याचं मावंज पण जीव घालायचा. म्हणजे त्या एका वारकऱ्यामागं फक्त त्याचं कुटुंब नाही आहे, त्याचं पूर्ण गाव आहे. पूर्ण गाव आहे. आणि मग या गावाला आश्वस्त करण्याचं काम आम्ही या माध्यमातून करतो. निश्चितच ही एअर ॲम्ब्युलन्स आपत्कालीन आरोग्य सेवा तर पुरवणार आहेच, पण त्यासोबत वारकऱ्याच्या पाठीमागे त्याची वाट पाहणारे तो ज्यांचा विठ्ठल आहे ते त्याचे कुटुंबीय यांच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे. पंढरपूरच्या दर्शनासाठी विठुरायाच्या मंदिराच्या आसपासच्या परिसरात, चंद्रभागेच्या वाळवंटात दरवर्षी आपण पाहतो लाखो भाविक त्या आठवड्याभरामध्ये असतात. मग ह्या काळामध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे जे काही उपक्रम आहेत किंवा जी जबाबदारी आहे ती अधिक पटीने वाढते. उष्माघात असेल, निर्जलीकरण असेल, डिहायड्रेशन म्हणतो आपण, किंवा अचानक बिघडणारी प्रकृती, अशा वेळी आपत्कालीन सुविधा देणं फार गरजेचं आहे. याबाबत आरोग्य विभागाची सज्जता कशी आहे? आम्ही एक 10 लाख तरी किमान नागरिक एकाच वेळेला ह्या 50 स्क्वेअर किलोमीटर एरियात असतील असं गृहीत धरलं. बरोबर. आणि मग शहराचे जेवढे काही एंट्री पॉईंट्स आहेत, प्रवेश ठिकाणं म्हणू आपण त्या, अशा 11 ठिकाणी आम्ही तात्पुरत्या ICUच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. ठीक आहे. प्रत्येक या केंद्रावर पूर्ण प्रशिक्षित डॉक्टरांचा वर्ग आम्ही राज्यभरातून पूल केलेला आहे. ह्या राहणाऱ्या येणाऱ्या डॉक्टरांसाठी, परिचारकांसाठी
आम्ही राहण्याची व्यवस्था पण केलेली आहे. ते एक इंडिपेंडंट मॅनेजमेंट आहे. बरोबर आहे. यावेळेस त्यांना आम्ही पहिल्यांदाच भोजन भत्ता पण देतो, म्हणजे जेणेकरून सेवा देणारा माझा कर्मचारी, माझा अधिकारी, माझा आरोग्यसेवक, आरोग्यरक्षक हा पूर्ण समाधानानं, पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी उपस्थित असला पाहिजे आणि त्यासाठी आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर सुविधा मी पण दिल्या पाहिजे. त्यामुळं या संपूर्ण कालावधीमध्ये विशेषतः आषाढीच्या पाठीमागं 2 दिवस आणि पुढचे 2 दिवस बरोबर आहे. आम्हाला नागरिकांची जास्त काळजी घेण्यासाठी आम्ही हे केंद्र निश्चितपणे चालू ठेवलेले आहेत. यावर्षी आम्ही काय केलेलं आहे की पहिल्यांदाच जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन यांचं शिबिर कार्यालय मी पंढरपूरला शिफ्ट केलं आहे. बरं. म्हणजे सिव्हिल सर्जन इज माय, त्याचं कार्यालयच तो आता या ठिकाणाहून चालवतो आहे. त्याचे पूर्ण कामं तो इथून पार पाडतो आहे. म्हणजे एक वरिष्ठ दर्जाचा अधिकारी आल्यामुळं सेवेमध्ये सुसूत्रपणा येतो, कोऑर्डिनेशन सोपं जातं आणि महसूल प्रशासन असेल, ग्रामीण प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल, याच्यातला समन्वय अतिशय सुलभरित्यानं होऊ शकतो. बरं. त्यामुळे माझे सिव्हिल सर्जन 1 तारखेपासून पंढरपूर मुक्कामी आहेत. अच्छा. म्हणजे थोडक्यात सगळ्या वारकऱ्यांसाठी निश्चिंत होण्याचा हा एक मुद्दा आहे. वारकऱ्यांची तर काळजी घेतली जाणारच आहे, पण वारकऱ्यांची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांची सुद्धा काळजी आरोग्य विभागाच्या मार्फत घेण्यात आली आहे. सर, शेवटी तुम्हाला हे विचारण्याचा मोह आवरत नाही आहे. ही खरं तर सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे व्यापक संकल्पना आहे, भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची. या साऱ्याचा गाभा एका वाक्यात मांडायचा झाला तर कशा पद्धतीने मांडाल तुम्ही? प्रशासकीय सेवेमध्ये सेवाभाव रुजण्यासाठी विठोबाची भक्ती घेऊन जाणारा वारकरी हा आमचा आदर्श व्हावा, त्याचा सेवाभाव हा आमच्या जीवनाचा भाग व्हावा. कारण भक्ती आणि सेवा ह्या समांतर संकल्पना आहेत आणि तो रुजावा म्हणूनच आम्ही म्हणलं आहे की आम्ही भक्ती विठोबाची करू, सेवा आरोग्याची करणार. त्यामुळे या साऱ्या चर्चेच्या शेवटी आपण हे निश्चितच म्हणू शकतो, वारकरी कशाचाही विचार न करता फक्त विठ्ठलाच्या भक्तीने, त्याच्या ओढीने, त्याच्या प्रेमाने तिथे पायी चाललेले आहेत आणि त्या साऱ्यांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाची, आपल्यासारख्या माननीय व्यक्तींची आणि संपूर्ण अधिकारी वर्ग, डॉक्टर, परिचारिका, आशा सेविका जी नावं आपण घेतली, या सगळ्यांची एक वेगळी आरोग्य वारीसुद्धा सुरू आहे. ह्या दोन्ही वाऱ्या व्यवस्थित सुखरूप पार पडतीलच. पंढरपूरला जाणारे सर्व भाविक, सर्व वारकरी ही जी आषाढी एकादशी तिथे साजरी करणार आहेत एकत्र विठ्ठलाच्या साथीने, ही केवळ एक श्रद्धा नाही आहे. प्रत्येक वारकरी सुखरूप, निरोगी आणि सुरक्षितपणे विठ्ठलाच्या चरणीसुद्धा पोचावा आणि तिथून आपल्या घरीसुद्धा सुरक्षित पोचावा, यासाठी कटिबद्ध आहे सार्वजनिक आरोग्य विभाग. सर, आपण एकमेकांशी चर्चा केलीच, आपल्या वारकऱ्यांशी आपल्याला जाता जाता काही बोलायचं असेल, वारकरी बंधू भगिनी, काही ज्येष्ठ आहेत, काही समवयीन असतील, काही लहान असतील, या साऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? मी वारकऱ्यांना एवढंच सांगेल की तुमच्या रूपानं एक विठ्ठल त्या गावकऱ्यांना, त्या नागरिकांना भेटणार आहे. हा विठ्ठल आला तसा सुखरूप, आला त्यापेक्षा जास्त श्रद्धावान, आला त्यापेक्षा जास्त सक्षम जर त्या नागरिकापुढे गेला तर ते नागरिकांसाठी पण प्रेरणादायी असेल. आणि आणखीन एक गोष्ट मी या ठिकाणी मांडू इच्छेल की जेव्हा वारी संपते तर आजूबाजूच्या गावामध्ये सुद्धा या वारीचा प्रभाव टिकतो आणि बऱ्याचदा आरोग्याच्या समस्या तयार होतात. तर त्याही नागरिकांना काळजी घेण्यासाठी आमचा विभाग सक्षमपणे काम करतो आहे. बरं. आणि वारकऱ्यांनी मग सुखरूपपणे त्यांच्या आप्तजनात जाण्यासाठी, ती श्रद्धा तिथपर्यंत पोहोचण्यासाठी, श्रद्धेतून निर्माण झालेली ऊर्जा गावाला देण्यासाठी सुदृढपणे परत जावं, ह्या प्रवासामध्ये पूर्ण प्रशासन आणि आरोग्य विभाग त्यांच्यासोबत आहे. निश्चितच. मंडळी, वारकऱ्यांनो, वारीत सहभागी होताना स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या, शासनाच्या आरोग्य सेवांचा आवश्यकतेनुसार लाभ घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
आपल्या सहवारकऱ्याची देखील तितकीच मनापासून काळजी घ्या, कारण प्रत्येक वारकरी हीच खरी माऊली आहे. सर, आपण जय महाराष्ट्र या कार्यक्रमात वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. मंडळी, जय महाराष्ट्र कार्यक्रमात पुन्हा भेटूया नवीन विषय आणि नवीन मान्यवरांसह लवकरच. तोपर्यंत मी प्रणय जयश्री कैलास चव्हाण तुमचा निरोप घेतो. नमस्कार. जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र.